हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज आहे दसरा. तर दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या घरी सगळी आता तीच तयारी चालू आहे. इथं डाळ भात टाकलाय शिजायला आणि आता मी घर पुसून घेते आणि हे गाडी धुत आहे. हे बघा दादा त्यांना हेल्प करत आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी सगळे आपले जे वाहन आहे, सपोज गाडी, ट्रॅक्टर, सगळे जे शेतीचे वाहन झाले, परत विळे, खुरपे, काय जे असेल ते आपलं जे कामाचं साधन आहे, सगळे जे वाहन आहे ते मस्त धुवायचे वगैरे, त्यांना हार वगैरे करायचे, त्यांची पूजा करायची. परत आपले जे कामाचे जे आपले कामाचे साधन आहे, लॅपटॉप हे ते जे जॉबला असतील ते, तर त्यांचे पण सगळी पूजा वगैरे करायची संध्याकाळी. असं मस्त असतं दसऱ्याच्या दिवशी. तर चला तुम्हाला दाखवते दिवसभरात काय काय होतं. आता तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण. हे बघा मस्त मेथीची भाजी बनवली, इथं डाळ बनवली आहे आणि भात. सकाळी सकाळी उठून आपलं मजदुरीचं काम करून, दोन्ही गाड्या धुवून एकदम चकाचक करून माणूस गंधबिंद लावून एकदम रेडी दसऱ्याच्या दिवशी. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. इथं चपात्या चालू आहे अजून पण म्हणजे चटके बिटके बसून येऊन. इग्नोर लगेच मूळ मुद्द्याला हात लावला का इग्नोर. अजून पण म्हणजे रोजचं स्वयंपाकाचे चटके बसत असते. किती चटके बसले होते मागच्या वेळेस मोजले होते आपण, 20च्या वरती होते. आता 20च्या पुढचे मोजले. मम्मी काय करते? मम्मी काय करते? ओ ओके. घट हलवायचे म्हणजे काय करायचं राहत? हां अच्छा. हे गहू पाहिले का केवढे मोठे झाले आपले. त्याच्यात हरभरे बी टाकले होते काय? हरभरे पण त्याच्यात. आणि हे काय इकडं? हे ना कडक नाही. काल माळ झाली होती. ओके कडकणीची माळ झाली होती. ओके माळ झाली होती, काढून ठेवली ती, झाकून ठेवली. आता हा नाही होते दही भाताचा नैवेद्य, भाजी. ओके ओके ठीक आहे. आमचे दसऱ्याचे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. आता थोडं दादा गेलेले आहे झेंडूचे फुलं आणायला, म्हणजे मग हार बनवायचे सगळे. म्हणजे मग हे हार बनवणार आहे झेंडूचे फुलं आल्यावर. यार मला सुट्टी नाही ना, मी तुम्ही बनवले असते माहिती. ब्रेक मध्ये बनवा काही. बरं ठीक आहे, ब्रेक मध्ये बनवेल. तुम्हाला एवढीच हाऊस आहे ना, तुम्ही ब्रेक मध्ये. मी बनवेल ब्रेक मध्ये, तुझ्यासारखं नाही. मी लगेच चांगलं माणूस दिसलं का लगेच त्याच्यावर काम ढकलून द्यायचं. माणूस इतकं कामच आहे ना, काही सांगावं. दादांनी मस्त फुलं आणली, तर आता त्याची हार बनवायची आम्हाला. गाडीसाठी, दोन्ही दरवाजांसाठी, परत दोन्ही मोटरसायकल एवढ्यांसाठी आम्हाला हार बनवायची. आता आत्या रांगोळीसाठी जागा बनवते. आता मला तिथं रांगोळी काढायची. आत्या आणि मी हार बनवते आता. नाही ना का, जाऊ द्या. आता ही धुवायचीच आपल्याला दिवाळीला. हे बघा एवढे फुलं आणली दादांनी. आणि मी तुळशीचे पानं आणली, कारण गाडीसाठी मला तुळशीच्या पानांचा आणि याचा हार बनवायचा आहे. दादा सजेशन देत होती. आता म्हणे आता आम्ही बनवून राहिलो तर आम्ही आमच्या पद्धतीनं करू म्हणे. चला थोडा वेळ आराम केला, आता रांगोळी काढते. हार वगैरे तर झाले आमचे बनून.
माझी रांगोळी होईपर्यंत आत्यांची भाजी झाली. कोणती भाजी बनवली आत्या? आणि ही गोड पुरीसाठी पीठ मळले आणि हे साधी पुरी. हे बघा मस्त अशी लग्नातला वांग बटाटा कसा असतं तशी भाजी आत्यांची. तुमच्या मागच्या ब्लॉग मध्ये आहे का? दादाला ना हे दोघं सांगू राहिले पुढे नारळ फोडायचे, पुढे नैवेद्य दाखवायचे, पुढे शेंदूर लावायचे. मागच्या वर्षी तर तुमच्या ब्लॉग मध्ये असं मी म्हणते की कुठे कुठे गेली होती. अर्धा तास झाले सांगू राहिले 2 ठिकाणी नैवेद्य ठेवायचं नारळ फोडायचं. एवढं टाइमात अर्धा तास झाला. कान पिकले माझे. म्हणजे एक जण नाही सांगू राहिले, पप्पा सांगू राहिले, दादा तात्या सांगू राहिले. हा हे बघ आताच गेले. अजून एकदा सांगतील जाऊस तर. अजून एकदा सांगणार नाही, पण मी आता जेवढं सांगितलं त्याला वाटतं ना, पण त्याची चूक झाली पाहिजे त्याच्या मनानं. 110% काम बरोबर होतं. एकदम बरोबर. मग मला खात्रीच आहे होईल त्याच्यानंतर मी तुमच्याकडे हँडओव्हर केलं असं मला समजेल. ओके. काय मोठ्या मोठ्या जबाबदार आहे. रूढी परंपरा सांभाळावं लागतील दादा. असं काही समजून नाही चालायचं. आपण कुठेही असलो तरी देवके चौथा रे पे लागा नाही घ्या. रुडान रुडीन परंपरा. मी तुमच्या ब्लॉगची खूपच प्रमोशन करतो. पैसे देऊन टाकेल तुला. मग एकदा नाव काय घेतलं लगेच तोंडावर काढला, हिशोब देऊन टाकला. तुम्ही पळून गेले असं म्हणते मी. मम्मी काय पुरी तळती काय? नाही भाजी करते. मम्मी पण म्हणी नाही नाही पुरी नाही तळी. माझ्या मम्मी ओपी इन द चॅट गाईज. कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन गाईज. आनंद होतो रे तुला ट्रोल. हो लई सगळ्यात जास्त आनंद. बायको आहे का वैरी? आता नाही हसणार पाय. आता नाही आलं ना. आता तू माझ्यावर बोल काहीतरी. झाली कॅप्चर झाली रिएक्शन वरून दिसलं सौभाग्य. इथं दोघं होतो त्यांनी मला सांगितलं. बाबो त्यालाच माणूस सांगतो पाणी शेवटी प्रेम. काही म्हणा मला त्याला रागवा वाटत नाही, त्याला बोलावं नाही, त्याला काही आता काहीच नका बोलू. प्रॉपर्टी द्यायची वेळ येईल तेव्हा फक्त तोपर्यंत पाणी चहा ते प्रेम काय कामाचं नाही. रिअल व्हॅल्यू प्रेम पाहिजे. काय संपत्तीचा अभ्यास करू नका म्हणे. पाणी म्हणजे देत जाऊ. देवानी ना फिल्टर लावलं कळलं. मोठ्या घरात जन्माला द्यायला पाहिजे होतं. चला आमचं सगळं काम आवरलंय. स्वयंपाक वगैरे झाला आहे. कारण संध्याकाळी कसं कोणी न कोणी येतं दादांचं यांचं दर्शन वगैरे घ्यायला. तर मग सगळं आवरलं आहे. आता मी पण रेडी झाली मस्त. आणि दादा आणि ते मंदिरात जातील, सोनं ठेवून येतील. म्हणजे त्याला असं म्हणतात की शिलंगण खेळणं असं म्हणतात. म्हणजे शिलंगण खेळायला जातील. मग घरी आले की ओवळायचं वगैरे आणि मग सगळ्यांना सोनं मोठ्यांनी लहान्यांकडं सोनं ठेवायला द्यायचं असं असतं. त्यांच्या दर्शन वगैरे घ्यायचं असं असतं. सगळे जे काय म्हणतो आपले कामाचे साधनं आहे त्यांची पूजा केलेली आहे. यांच्या दोघांचे लॅपटॉप आत्यान त्यांची वाहनांची पण पूजा करायची असते. आता यांनी सगळ्या गाड्या एका लाईनीत लावल्या आहे. आत्यांनी ताट वगैरे करून रेडी ठेवलं होतं. आता दादा आले. आता ओवळायचं दादांना. आमचा व्हिडिओ घ्या. आता असंच म्हणायचंय.
जायचं राज्य येऊ, आमचं धन घ्या तुमचं सोनं द्या. जरा सोनं द्या ये सोने आज भर भर के मम्मी को सोना मिलेगा, जितना चाहे उतना दे दो. किलो 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 भर सोना दे सकता हूँ मैं. करायला जायचं अजून. सुनील आज तू दे सकता. एवढं एवढं सोनं दिलं त्यांचं धन किती मोठं घेतलं. पूजा कर ना भाई. हा कर. शिलिंगण खेळायला गेले नदीच्या काठी, तिकडून आणले हिरे माणिक मोती, आमचं धन घ्या आणि तुमचं सोनं द्या. श्रीलंगण खेळायला गेले नदीच्या काठी, तिकडून आणले हिरे माणिक मोती, आमचं धन घ्या तुमचं सोनं द्या. तुला तर लय पुतळ्या केल्या बाई. सगळ्या वाहनांची पूजा चालू झालेली आहे स्टार्ट करून. स्वस्तिक मस्त फुलांचं काढलं. आय लाईक इट. ते गंधाचं काढलं का ते निघत नाही मग डाग. डॉनला काय घेणं नाही. तुला लय फुटेज एडिट करावं लागेल भाऊ. ही गाडी सगळ्यात पहिली घेतलेली गाडी होती 4 व्हीलर है ना. सगळ्यात पहिली 4 व्हीलर. सगळ्यात पहिली 4 व्हीलर आहे. काहीच आवाज येत नाही तुझा. आता नवी ट्रॉली आणली ना तिची पूजा करायची आहे. बर बर. हे कापायचं नाही ना. अनबॉक्सिंग कधी. पाऊस पडतोय पैसा. अवघड काम आहे. पैसे नका डायरेक्ट रिंग द्या का. टाळ्या. पाणी 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 कर ना तुझ्याकडे कर ना. किती भरलं ना. पोट भरलं. पोट भरलं. हा यांच्या सगळ्या फॅमिलीचा फोटो आहे. दादांचं नात्यांचं दर्शन घेतलंय. आता तिकडे जाते नाना नानीकडे. हे तिकडच आहे. मग जावं लागून आता कॅमेरा धरू का काय धरू. जास्त येते. अरे बापरे. बाबाला गुड्डीची पप्पी घेतली भाऊ. बाबा कोणाला. उद्याचा प्लॅन कॅन्सल. बाबा नाही का आमच्या घरातल्या मुलींना जास्त जीव लावते. म्हणजे हिला आणि दीदीला. बाकी पोरांना एवढं जवळ नाही गेली. पोरायला म्हणते निघा चला फटके आम्हाला नुसते. नवीन जोडप लग्नानंतर पहिला दसरा असलेलं जोडप आहे. तुमचं काय नाही. तुम्ही किलबिल परिवार आहे. तुम्ही अजून हा किलबिल परिवार आहे. अरे बापरे मला बी का द्या. धन्यवाद. हॅपी दसरा.
हॅपी दसरा. थँक्यू काय पडायचं नाही नाही लाज वाटत काही विचारी तो पडायचा का हा हा जेवण झाल्यावर सोनं द्यायचं काम चालू. एवढ्या लवकर म्हणजे घरचे सगळे ठेवले. तुला मी गमेल बरं माय मम्मी इकडे इकडे त्यांना वाटलं इंदू मावशीचे काय इतके कॉन्फिडन्स मध्ये बोलले आणि आज आपोआप कसा चिवचिव वाटत झालाय का बोरचा. डायरेक्ट चेहरा असा होऊन जातो.